नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळ धुमगाव तालुका शिलो जिल्हा परभणी. आज आहे 4 ऑगस्ट 2024. मागं 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ आपण दिला होता की राज्यामध्ये 8 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. तर परत एक शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज देत आहे, कारण की काय झालं की आज म्हणजे पुण्याकडं म्हणजे खूप पाऊस झाला, पुणे मुंबई नाशिककडे पाऊस झाला आहे. म्हणून सतर्क राहावं म्हणून हा अंदाज देत आहे. कारण की काय झालं की वरचे धरण भरल्याच्यामुळं पाणी सोडण्यात येते आणि वरती पाऊस चालू येतो. आणखीन एखाद्या दिवस पाणी विसर्ग वाढू शकतो. वाढील्यास पुन्हा परत पुण्यामध्ये पाणी शिरू शकतं. म्हणून हा अंदाज राज्यामध्ये म्हणजे आज 4 ऑगस्टपासून पुन्हा म्हणजे आता 4, 5, 6, 7, 8 दरम्यान आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर पुणे या भागात जरा जास्त पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे 5, 6, 7, 8 दरम्यान काय झालं की ह्या 5, 6, 7, 8 दरम्यान राज्यामध्ये परत आणखीन पाऊस पडणार आहे. म्हणजे कोणत्या भागात कुर्डुवाडी, जत, सांगोला त्या भागात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी आहे. आता हा पाऊस तिकडल्या भागात देखील पडणार आहे. म्हणून ही एक त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे आज आहे 4 ऑगस्टपासून राज्यामध्ये जवळपास 10-12 ऑगस्टपर्यंत पाऊस असा चालू राहणार आहे. दररोज भाग बदलत पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. परत एक सांगू इच्छितो की काय झालं की बरेच जण म्हणतात की खंड पडणार. तर सर्वांना सांगू इच्छितो जे हे अंदाज बघतात त्यांना एक माझं सांगणं आहे की राज्यामध्ये असं या ऑगस्टमध्ये खंड वगैरे काही पडणार नाही. कारण की हा पाऊस राज्यामध्ये चालूच राहणार आहे. म्हणजे चालू म्हणजे काय होणार आहे, एकदा विदर्भात चालू राहील, उत्तर महाराष्ट्रात चालू राहील, अशा 2-3 विभागामध्ये चालू राहणार आहे. एकदम असं महाराष्ट्रातला पाऊस एकदम असा 15-20 दिवस बंद होणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात येतो. परत आणखीन एक सांगू इच्छितो, मराठवाड्याची तहान भागवणारं धरण म्हणजे जायकवाडी धरण हे नाथसागर. म्हणजे काय झालं, नाथसागर आता 10% जवळपास आणि यावर्षी जवळपास 4% पाणी होतं. तर आता ते 10% गेलं आहे. तर जे मराठवाड्याची जी ताण भागवणार आहे म्हणजे संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली म्हणजे या भागामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी जातं आणि तिथल्या शेतकऱ्याला तर शेतीला उपयुक्त येते. जायकवाडी जर भरलं तर ह्या 5-7 जिल्ह्याला खूप फायदा होतो. म्हणून मराठवाड्याची तहान भागवणार हे जायकवाडी धरण या म्हणजे आता ह्या ऑगस्टमध्ये 50%पर्यंत जाईल आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये त्याची सरासरी कंप्लीट पूर्ण होईल. म्हणून हे अंदाज म्हणजे खास करून ही आनंदाची बातमी. कारण की आता राज्यामध्ये पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे वाढतच जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पाऊस वाढला की तिथले धरणं जवळपास भरलेले आहेत, त्यांचं पाणी सोडावं लागणार आहे. त्याच्यामुळे ते पाणी जायकवाडीकडे येणार आहे. म्हणून ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी. त्याच्यानंतर मांजरा धरण देखील म्हणजे यावर्षी सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत ते देखील भरून जाईल. म्हणून ही देखील खास करून आनंदाची बातमी. पण राज्यामध्ये सांगायचं झालं तर असं एकदम असा खंड वगैरे काही पडणार नाही. फक्त काय होणार आहे, 8, 9, 10च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार आहे आणि काही ठिकाणी ह्या 2-3 दिवसामध्ये थोडं सूर्यदर्शन होणार आहे. एकदम असा 10 दिवस पाऊस बंद होणार, असा पाऊस बंद होणार नाही. म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं की काय झालं, इतका पाऊस चालू आहे काही ठिकाणी की त्यांचे पिकं सगळे पाण्या वाचून चालले. म्हणजे पाणी जास्त झाल्यामुळं शेतातून, सोयाबीनमधून पाणी निघाले, कापसातून पाणी निघाले. म्हणून काय करा, जशी वेळ भेटेल तसं तुम्ही शेताची काळजी घ्या, खत वगैरे द्यायची तर ते देखील देऊन घ्या. पण राज्यातला पाऊस असा एकदम असा बंद होणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. खास करून पुणेकरांनी बी आज ह्या म्हणजे 8 तारखेपर्यंत काळजी घ्यायची गरज आहे. कारण की काय झालं की आता ह्या 2-3 दिवसामध्ये 4 तारखेपासून ते 8 तारखेदरम्यान जवळपास पुणे, मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर इकडं या भागात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर पूर्व विदर्भातले 6 जिल्हे आणि पश्चिम विदर्भातले 6 जिल्हे दररोज भाग बदलत मात्र चांगला तुमच्याकडं पाऊस पडणार आहे. ज्या ठिकाणी ऊन पडेल तिथं मात्र जोराचा पाऊस येणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. परत एकदम असं राज्यभर असं सगळीकडे सूर्यदर्शन होणार नाही. तर काय झालं की यावर्षी कंटिन्यू मला तर वाटतं जसं 1998-99ची पुनरावृत्ती होती काय. कारण की 1998-99च्या दरम्यानमध्ये काय झालं होतं, एकदा पाऊस सुरू झाला होता आणि ते डायरेक्ट म्हणजे सप्टेंबरपर्यंत चालू राहिला, म्हणजे सारखा चालू राहिला. म्हणून तशी आवर्ती होती काय तशी भीती वाटत आहे. तर परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं, हे पाऊस म्हणजे बंद कुठं होणार आहे. समजा ज्या भागामध्ये थोडा कमी प्रमाणात पाऊस पडायला लागला आहे
म्हणजे काही भाग असा आहे की तिथं कमी कमी पाऊस आहे, तिथं थोडा ह्या म्हणजे 8-9 तारखेदरम्यान तिथं सूर्यदर्शन होईल. पण ज्या भागामध्ये जास्त पाऊस आहे तिथं मात्र पाऊस चालूच राहणार आहे. 2-2 दिवसाला तिथं पाऊस येतच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे असं एवढा काही मोठा खंड पडणार नाही, पाऊस चालूच राहणार आहे. जशी वेळ भेटेल तसं तुम्ही कामे करून घ्या. आणि परत एक सांगू इच्छितो की पाऊस मोठा पडल्याच्या नदीच्या पुलावर पाणी येतं, पुलाच्या फरशीवर पाणी आल्यास पुढे जाऊ नका, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका म्हणून हे देखील सांगू इच्छितो. आणि पुणेकरांनी आणि मुंबई आणि तसेच त्याच्यानंतर उजनी धरण जवळपास आता 83% गेले. आपण 9 जूनला एक पंढरपूरच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की यावर्षी उजनी धरण 100% भरणार आहे. तर उजनी धरण जवळपास मायनस असून आता प्लसमध्ये 83% गेलं आहे. तर उजनी धरण आता आणखी 2-4 दिवसात भरतंय. 2-4 दिवसात भरल्याच्या नंतर म्हणजे 8 तारखेपर्यंत भरून जाईल. मग त्याचं पाणी सोडावं लागणार, त्याचं पाणी भीमा नदीत सोडावं लागणार. मग भीमा नदीत पाणी सोडलं तर नदीकाठचे सर्व शेतकऱ्यांनी ज्यांची पाईपलाईन असेल, ज्यांची स्प्रिंकलरचे पाईप असेल, मोटरी असेल, तुम्ही तुमच्या सुरक्षित तरी काढून घ्या. कारण की धरणाचं पाणी सुटणार आहे, त्याच्यामुळं तुमचे पाईपलाईन वाहून जातील. म्हणून ही खास करून काळजी घ्यायची गरज आहे. अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.